ड्रायफ्रूट रवा करंजी। करंजीच्या आवरणासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी मैदा, 1 वाटी रवा, 2 चमचे तूप, पाव चमचा मीठ, तेल काढण्यासाठी, करंजी सारणासाठी लागणारे साहित्य: 2 चमचे रवा, 2 चमचे तीळ, 2 चमचे खोबरा खीस, 2 चमचे पिठी साखर, 2 चमचे काजू बदामाची भरड, 1 चमचा मनुका, अर्धा चमचा वेलची पूड, पाव चमचा जायफळ पावडर, करंजीच्या आवरणासाठी भांड्यामध्ये मैदा, रवा टाका। दोन्ही पदार्थ एकत्र करून घ्या। तूप गरम करून घाला। तूप सर्व मैदा व रव्याला लागेल असे मिक्स करा। मीठ टाका व पुन्हा मिक्स करून घ्या। थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्या। मळून झालेले आहे ते 15 मिनिटे झाकून ठेवा। सारण बनवण्यासाठी पॅनमध्ये रवा टाका। हा रवा मध्यम आचेवर सोनेरी रंग येऊस्तोवर भाजून घ्या। रवा भाजून झाल्यावर प्लेटमध्ये काढून घ्या। त्याचप्रमाणे पॅनमध्ये तीळ टाकून 2 मिनिटे भाजून घ्या व तीळ जळणार नाही याची काळजी सुद्धा घ्या। तीळ भाजून झाल्यावर प्लेटमध्ये काढून घ्या। पुन्हा पॅनमध्ये नारळाचा खीर 2 मिनिटे भाजून घ्या आणि गॅस बंद करा।
बदामाची भुरळ, वेलची पूड, जायफळ पावडर टाका. सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्या. करंजीचे सारण तयार आहे. मळलेल्या पिठावरील कापड काढा. तयार पिठाच्या गोळ्यात थोडे पाणी घालून पुन्हा मऊ होईपर्यंत मळून घ्या. पिठाचे छोटे गोळे तयार करून घ्या. गोळ्याला पीठ लावून त्याची पातळसर पुरी लाटून घ्या. पोळपाटाला पुरी चिकटू नये म्हणून त्यावर थोडे पीठ टाकावे. मध्यभागी 1 चमचाभर सारण ठेवा. पुरीच्या संपूर्ण कडेला पाणी लावून घ्या, म्हणजे कडा एकमेकास नीट चिकटतील. उरलेली रिकामी बाजू दुसऱ्या बाजूवर आणून चिकटवून घ्या. सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्या. कातणीने अधिकचे पीठ कापून घ्यावे. अशा प्रकारे सर्व करंज्या तयार करून घ्या. तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घ्या. मध्यम आचेवर करंजी सोनेरी रंगावर तळून घ्या. ड्रायफ्रूट रवा करंजी तयार आहे.